नमस्कार. ही आमची राजवैभव एनेक्स सोसायटी. जर तुम्हाला दाखवली नसेल तर आज मुद्दाम दाखवतो. ही बिल्डिंग नंबर 1, ही बिल्डिंग नंबर 2 जिथे मी राहतो आणि ही बिल्डिंग नंबर 3. तर अशी ही सुंदर आणि भव्य आमची ही सोसायटी आहे. चला आता बघूया आजचा दिवस कसा गेला ते. सकाळचा चहा घेतला आणि कॅलेंडरचं पान उलटून नव्या महिन्याची सुरुवात केली. आज काहीतरी वेगळं घडणार होतं कारण ओवीने आज स्वतःहून भांडी लावली. मग घरात काही विशेष काम उरलं नाही म्हणून ब्लॅक स्टॉर्मला आंघोळ घालून आलो. त्याचबरोबर एक भन्नाट मजेशीर रील शूट केली जी तुम्ही माझ्या इन्स्टा अकाउंटवर पाहू शकता. नंतर काल ऑर्डर केलेलं डीमार्टचं सामान आलं ते मी व्यवस्थित तपासून ठेवलं. थोडा आराम करत रील्स पाहत असतानाच ओवी तिच्या वर्गाच्या छायाचित्रासह आली. पण मला स्वतःला 1 मिनिट गेला तिला शोधायला. तुम्हाला किती वेळात ओवी ओळखता आली, कोणत्या रो मध्ये आहे ते कळलं? कमेंट किंवा DM मध्ये नक्की सांगा. नंतर दुपारचं जेवण झाल्यावर ओवी सोबत मजेत फ्लोअरवर वॉक करायला गेलो. पण ती एकदम पळतच घरी निघून गेली कारण तिला या छोट्या नाकतोड्याची भीती वाटली. मग दुपारच्या थोड्या विश्रामानंतर संध्याकाळी लाल आणि पांढऱ्या कांद्याचा साठा करून निघालो आणि ब्लॅक स्टॉर्म वरून थेट नव्या मानकोली पुलावर पोहोचलो. तिथून दिवस रात्रचा उत्तम दृश्य टिपला आणि मोकळ्या वाऱ्याचा आस्वाद घेत काही वेळ तिथेच विसावलो. मग तिथून निघाल्यावर थेट डोंबिवली स्टेशनला जाऊन माझा दुरुस्त झालेला चष्मा तपासून घेतला, फळं घेतली आणि प्रणिताच्या कोल्हापुरी चपलांना नवीन सोलचा जोड लावून घरी परतलो. शेवटी फळं खाऊन दिवसाचा आरोग्यदायी शेवट केला.